बोला 2 बॅग दूध घेतला आहे. MS पावडर, कप कॉर्नफ्लॉवर पावडर, अर्धा कप कस्टर्ड पावडर, पैकी कुठला एक पावडर सुद्धा वापरू शकता. कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर. मी फ्लेवर साठी टाकत आहे कस्टर्ड पावडर थोडस. थंड दुधातच मिक्स करू. छानपैकी मिक्स झाला आहे. चला आता गॅसवर थोडं शिजवून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळूहळू गॅसवरती शिजवून घेऊ आपण. सारखं मिक्स करत राहायचं. यामध्ये मी TMS पावडर, कॉर्नफ्लॉवर पावडर आणि कस्टर्ड पावडर ऍड केलं आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे साखर. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर पावडर चालत नसेल तर कस्टर्ड पावडर सुद्धा ऍड करू. त्याने पण छान होईल. आईस्क्रीम बेस खूपच नको. एक ते छान मिक्स करत राहायचं. त्याला लावून घ्यायचं. हे पहा, आता आपलं मिश्रण थोडं घट्ट होत आहे. अजून थोडं 5 मिनिटं आणखी थोडं शिजून घेऊ. आणखी थोडं ठीक पाहिजे आपल्याला. आता पहा, एकदम घट्टसर झालेलं आहे आपलं बॅटर. आणखी 2 मिनिटं कमी फ्लेमवर आपण करून घेऊ. अशापैकी घट्ट पाहिजे. बघू शकता. आणखी 2 मिनिटं थोडं कमी वाजेवर गॅसची फ्लेम कमी केली आहे. आपलं बॅटर तयार आहे. परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. आईस्क्रीम बेस छान शिजून झाला आहे. आता मी गॅस बंद करत आहे. बघा किती घट्टसर झालाय छान. गॅस बंद करते आणि थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. मधात असं मिक्स करत राहायचं जेणेकरून साय येणार नाही जाड. गॅस बंद केला आहे. थंड होऊ द्यायचं आहे. आपला आईस्क्रीम बेस तयार आहे. अशापैकी स्टीलच्या डब्यामध्ये ओपन लावून कारण काय स्टीलच्या डब्यामध्ये थोडा कडक होतं ते. आणि मग त्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा त्याच्या साहाय्याने आणि कट करूया एकदम छान. प्लास्टिकच्या ह्याच्यात प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर हे कडक मला कळालं असं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. रात्रभर ठेवायचं आहे. या बॅटरमध्ये मी 2 प्रकारचे फ्लेवर बनवत आहे. यामध्ये व्हॅनिला आणि यामध्ये रसमलाई फ्लेवर बनवणार आहे. 2 फ्लेवर बनवू आपण. पहा कशी छान फुगली आहे. हे पहा, मी आता थोडे फ्रेश क्रीम टाकत आहे. घरचीच साय काढलेली आहे. ती वापरत आहे. तुम्ही मार्केटची सुद्धा वापरू शकता. 2 चमचे वापरले आहे. फ्रेश क्रीम आहे. परत एकदा करून घेऊ. व्हॅनिला आईस्क्रीम, फ्रेश क्रीम, घरची साय टाकलेली आहे आपण. व्हॅनिला फ्लेवर इसेन्स करून घेऊ.
डब्यात भरून घेऊ आता आपण. चला मेल्ट होण्यापहिले तर सगळे यम्मी यम्मी आपल्या नंतर हे चांगलं फ्रीजमध्ये ठेवायचे, नंतर घालायचे. चांगलं लागेल. आपली व्हॅनिला आईस्क्रीम रेडी आहे. चला आता आपण सेट करायला ठेवूया. यस. चला आता आपण रसमलाई फ्लेवर बनवूया. त्यासाठी बेस घेऊ. हा पूर्ण बेस घेऊन टाकू आता. एवढी भगुनाभर होऊन जाईल आता. हे एवढा बेस घेतला आता. एवढं पातेलं भरून आईस्क्रीम तयार होईल आपली. चला आता फिरवून घेऊ. याही फ्लेवर मध्ये आपण साय टाकणार आहोत. त्याची 2 चमचे. परत आता फेटून घेऊ. चला. चला. चालू झालं का? ठीक आहे. आणि रसमलाई इसेन्स, फ्लेवर इसेन्स. ठीक आहे. आणि रसमलाई क्रश थोडंसं 1 चमचा. क्रश वापरलेला आहे आपण. चला आता फिरवू. रसमलाई फ्लेवरचा आपला हा आईस्क्रीम बेस होत आहे. बघा पातेले भरून झालं आहे.